इकडे बघ. चप्पल मग तेच म्हटलं गाड्याला. काय केलं? हॅलो. किती 12 असेल ना. तुमचं पेट्रोल भरायचं की भरलंय तुम्ही? तू शेट आहे भरलंय. अरे पाटी बोललो. आणि काय एकत्र जाऊया. लांब नको. पण ती काहीतरी कर विचित्र. साईडला ये. क्रॉस कर. कुठेपर्यंत आलात गाय? आज आमचा प्लॅन लिंगाचा डोंगर ह्या ठिकाणी ठरलाय, पण बापट आणि आमचं मत आहे की मार्लेश्वरला जायचं. सो अजून सगळे ग्रुप दाखवू शकतो. असं थोडी होतं. सो हे ट्रेकिंगला जाणारी अजून डिसाईड होत नाही मार्लेश्वर की लिंगाचा डोंगर, कारण लिंगाच्या डोंगरसाठी गाईड लागतो आणि पेडणेकरमध्ये एवढा कॉन्फिडन्स आहे की तो म्हणतोय की आम्ही प्रॉपर गाईड करू शकतो. थंडगार हिरवळ वगैरे आहे. पेडणेकर फक्त जाव्या करते, बाकी काय करत. हो होय आहे ना उत्तर कुठेतरी. चला फ्री जाऊ नको. चिटिंग काय करतो? फुलचंदवाला कुठे ब्लॉग मध्ये आलास तू? हमनेल त्याच्या आधी पण मला व्हायरल केला ना. तिकडून उचल. मी व्हिडिओ केली. लाव जोर. चौकात थांबा. आता मजा येईल. आपण पण ब्लॉगिंग करूया. सो गाईज फायनली आम्ही कुठे आलोय? आम्ही फायनली लिंगाच्या डोंगरच्या डोंगरच्या पायथ्याशी आलोय. आता जस्ट आम्ही गाव क्रॉस केलं, जिथे आम्ही आमच्या गाड्या लावल्या. हो, आणि गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की साधारणतः 2 तासाच्या प्रवासानंतर लिंगा डोंगराचं टोक येतं आणि त्या टोकावरनं एक सुंदर दृश्य दिसतं. दृश्य येस. आणि आम्ही परत घरी जरा कट. गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की साधारणतः 2 तासाच्या प्रवासानंतर डोंगर चढल्यानंतर एक सुंदर दृश्य दिसतं. आणि ते दृश्य काय आहे हे कल्पेश सांगेल. काय सांग कल्पेश? ते तिथे गेल्यानंतरच कळेल. आम्हाला फक्त एवढंच कळलंय की तिथे एक लिंगाचा डोंगर आहे. तेच आहे ना? परत हां, तर काय म्हणणं आहे कल्पेश सर तुमचं? आत्ताच आम्ही सुरुवात केली आहे. नेमकं आमची वेळ चुकली. आज पाऊस नाही, गरमी आहे. आम्ही थोडं लवकर निघालो होतो. आता पण ठीक आहे, 1 वाजलाय आम्हाला साधारणतः. आणि बरोबर डोक्यावर आहे. दिसत आहे. खूप त्रास होतोय. प्लस बॅग आहे 30 किलोची. रक्सॅक म्हणतात त्याला. बट ऑलवेज रिमेंबर, ओनली इझी डे वॉज येस्टरडे. हे आम्हाला एक धक्का मिळालंय. जे क्रिस्टल वॉटर आहे बघू शकता.
जाणार कुठे सोनारवाडी का भगतवाडी? हो तुम्ही लिंगायतवरून जाऊन आलो ना? लिंगाच्या डोंगरावर जाऊन आलो बाय का जाता बाय? अरे दादा म्हणजे मग इकडे खाली कुठं तुम्हाला वाट मी जाऊ काही? ही खाली गावात गेली. वरती कुठं जायचं? त्या वाड्याचे आहेत ना मग त्या वाड्यातलं माहिती ना कोणाला? मग बिगर माहितीशिवाय तुम्ही काही एकतर माणूस माहितीवाला घ्यायचं ना. चला मग तुम्ही गाणं लावलं ते बंद काय केलं गाणं असं गावातला कुठे तरी कुठे आहे? अरे बाहेर त्या साईडला आहे? आलं असं तिकडे वर जावं लागतंय. हे बघ मग कुठून जायला लागतंय? 3 टप्पा आहे ते. हे 3 टप्पे होता तो लिंक दे. मग आता तुम्हाला म्हटलं हे गावातली इथं पण डोक्याला काय लागलं काय? पत्रा आम्हाला सांगितलं वाड्याच्या इकडनं उजवीकडे जा. दिसतो गवताचा दंड दिसतो बघा. आणि काळा जरा दगड असा दिसतो तो लिंक देव. आणि इथं गेलो तो तिथून सगळा धबधबा दिसतो. सांगलीतली पोरगा आली होती पोरं सांगली मिरज सांगितले आहेत काय? सांगली मिरज आणि आलेली दोन लेडीज होत्या आणि 2-3 पोरं 3 जण पोरं होती. इथं आली अशी चुकली आणि मी होतो म्हैशीकडे. मामा इकडे या, मामा इकडे या. मग करा मी कुठं आलो विचारलं जाणार कुठे? तुम्ही माहितीश्वर जाणार आणि अशा जंगलात भरलो. मग परत मागे यायला पण समजायला हवंय ना. कुठे तरी जाऊ नका. रस्ता नाही रस्ता नाहीये आपला रस्ता शोधायचा आहे मित्रांनो. म्हातारी ते सगळी गावोगाव बोर्ड लावला नव्हती. प्रत्येक दुकानात साखरपा देवरू अंगवली पर्यंत बोर्ड लावून ती म्हातारी कुठेतरी कागदाचा वाडा आहे बघा ती सरळ वाट गेली. गेल्यानंतर हात जोडणं नाही ते समोरच्या कागदाच्या वाड्यासमोर वाट बघा अशी गटाराच्या गेलेली आहे ना, गटारा रस्ते ना. 10 किलो कमी होणार ही सरळ वर वाट जाईल आणि सरळ गाईस कल्पितला काहीतरी काटेरी दिसलंय. काय खूप असं खतरनाक प्रकारची झाडं आहेत. चुकून इथून कोण पडला तर त्याचा जीव वाचणं शक्य नाही. जो पण येत असेल ह्या वाटेने ओके तो सांभाळून या. ओके स्टे हार्ड. झालं. आजोबा काय करतात आजीसोबत? एक टप्पा Oh my God. Kalpesh, do you want to say something? वेलकम टू माय As काय मॅन्शन. mentioned. ऋतुराज, मी तर तुला काय म्हणायचंय? गांड फाटून असं नाही बोलायचं ब्लॉग मध्ये. ब्लॉग मध्ये शिवाय बोलावड नाही. असं थोडं चालतंय ना. नाही चालत. आता आपण इथं कुठे मध्ये आले समजतच नाही आम्हाला काय करायचं सगळे. तर गॅस फायनली आम्ही डिंकाचा डोंगर चढताना अर्ध्या वाटेत तर गाईज आम्ही लिंगाचा डोंगर चढताना अर्ध्या वाटेत आलोय. अर्ध्या पण नाही अर्ध्याच्या अर्धा. हा अर्ध्याच्या अर्धा आलोय. आता घेऊया बाकीच्यांचे एक्सपिरियन्स. कल्पेश खूप वाईट खूप एकदम घन जंगल खूप असं घनदाट आहे. बट रिस्क पण आहे कारण आमच्याकडे गाईड नाही. होय होप आपण हरवू दे नको. सगळ्या मुलांमध्ये रॅम्बोचा एक आत्मा चढलाय त्यामुळे त्यांना वाटतं की आम्ही सगळं काही पार करू शकतो. बघूया होप आपण पार करू शकतो पण येताना कळेल की कोण रॅम्बो आहे. ऋतुराज माने तुम्हाला काय तुमचं काय म्हणणं आहे मित्रांनो? आमची आता खूप फाटलेली आहे. काय करायचं सांगा तुम्ही. आता हे बघा जंगल सगळीकडे पण काय करायचं ते बघ वर बघा ते कसे पोरे फिरतात. तर आमचा एवढा एक्सपिरियन्स आहे आत्ता तरी. ओके ठीक आहे. आणि हे आमचे अर्धे मेंबर्स जे दमलेत पूर्णपणे आणि अर्धे जण वरपर्यंत गेलेत. पाऊस आला रे पाऊस आला.
फुगायला झालंय ना म्हणून अरे इथं मजा करायला आलो पण मजा कमी, इथं डोकं हॅमरिंग होतं. सो गाईज, मोहितेची हार्ट रेट वाढलेला आहे आणि आम्ही अर्धा टप्पा ऑलमोस्ट पार केला. आम्हाला डोंगराच्या पलीकडे ग्रुप दिसलेला आहे. होप आम्ही रस्त्यावर आहोत बरोबर. त्यांना भेटून आम्ही पुढची माहिती घेऊ, अपडेट्स घेऊ की काय होत आहे. बंटी कसं वाटतंय? कुठे रस्ता कुठे? सगळे आडवे पडले आहेत. सगळ्यांना कॉन्फिडन्स होता की आम्ही एका झटक्यात पार करू, पण कोणाचे दम नाही. रूप चढलाय काढणार रे मागे. त्याला साथ कोणाची माहितीये काय? बापटची. साथ कोणाची आहे त्याला? तुला मला कोण नाही. कोणाची? काहीच आम्ही अर्धा तासाचा प्रवास केल्यानंतर थोडीशी आम्ही अर्ध्या तासामध्ये पूर्ण केलाय. अरे बघलेस ते प्रवास करणार आहे ते एक तास खाली आहे. कुठची पण एकापैकी जम्प मार. आम्हाला बॅकग्राऊंड मध्ये घ्या आम्हाला. पाच मोडली तर नाही म्हणणार, माझी गॅरंटी. नाही मारणार. सगळं बघायला लागलं. आता उडी मारायला भेटली नसती. अरे हे मारत नाही. मोटिवेशन मार. आधी हे बघणार, हँड लावून बघणार. हे कट कर. ए टाळा वाजवा. बॅक फ्लिप. ओके. बरोबर 7 महिन्याने मारतोय. 7 महिन्याने. ओके. जानेवारी नंतर. हबीबी. तो जायचा आहे आपल्याला स्पॉट. दिसला काय? काय तो बघा लिंगाचा डोंगर. त्याच्या आधी जो काही ग्रुप दिसत आहे तो ग्रुप चुकीचा ठरला असतो तिकडे. नाही बरोबर, तो बरोबर समोर. हां तोच. तिथे एक झेंडा दिसत आहे आणि त्याच्या बरोबर थोडंसं उजव्या साईडला काही लोकांचा ग्रुप दिसत आहे. होप ते आमच्यासारखे ट्रेकिंग करायला आले. मुलांची अवस्था बघत आहात, सगळे आडवे पडले आहेत. बंटी बेभान झालाय गाणं ऐकून. पवन काय फीडबॅक दे, कसं वाटलं? वरती गेल्यावर फीडबॅक. वरती गेल्यावर. आणि पेडणेकर डोंट डिस्टर्ब. ओके, हा त्याचा फीडबॅक आहे. झोपलाय तो मस्त एकदम. मला कळत नाही घर एवढं जवळ दिसतं, एवढं वर एवढी फाटली आमची. कुठे घर? इकडे घर हवं होतं माझं. मग पोचलो लिंगाच्या डोंगरावर. बोलतोय पोचलो बरोबर समोर आहे. माझी टोपी आहे रांडे अरे भांडते कोण बघ. गाय आहे आठवा आजूबा. मुन्नाभाई आले. मुन्नाभाई गांड उदास. कसं वाटतंय? हातात आली काय गांड. ठेवा तरी. हे खायला नाही आणलेस काय?
जलपेनं बघ तोड मॅरेथॉन धावून कसं वाटलं? पाणी दे. नाही संपवलं मी पुढे पाणी दे थोडं. पाणी संपलंय. हे खायला कोणी आणलंय? एनर्जी मिळायला. हे काय आहे? याला कुठे पडवा? ए मला दे सॉरी. थांब. पडवा बोलतो तुला कॅमेरामॅनला. डबल डबल वाटेने कापले. चॉकलेट पार्टी. माझ्याकडनं एक समाजसेवा. ए मला दे कल्पेश. बड्डे पुढच्या असेल ते अजून एक दे. कल्पेश हे लग्न ठरलंय मेला. बड्डे दिवशी ट्रेकिंगला येतो. अरे यार नको असं नका टाकू. काय रॅपर टाकू नका. कल्पेश कडे द्या. द्या, चालेल. त्यांना दे. खाल्लं नाही ते. ते बघ आपण जर त्या तिथून सरळ आलो असतो तेच मला काय बापट तुला काय वाटलं? काय तिथून आपण चालायला सुरुवात केली, सरळ गेलो असतो. चढाव पण जास्त मिळाला नसता. मी पहिला गेलो. मग तुम्ही बघ ना, तिकडून जाऊया काय? अरे पण इकडे ते पायवट नाही. Stay strong. They don't know me, son. चढायचं नाही की मॅरेथॉन धावायची नाही. तुला फक्त लक्ष द्यायचं आहे मागे जो पाय आहे तो पुढे टाकायचा. ओके. आता राईट लेग पुढे गेला. मागे कोणता? मधला. चल गावाला होते. मला वाटलं मोर आहे रे. इकडे बसूया. नाही बोल बोल ए कल्पेश इकडे. मेडिकल काय इकडे पॉलिटेक्निक कॉलेजचे पोरं बघ दिवसात इकडे इतक्या सुंदर ठिकाणी हे प्लास्टिक टाकलेलं आहे, बॉटल टाकलेलं आहे. हे काय म्हणणं आहे आपल्या तुझं? देशाची थांब आधीच जरा सुरुवात कर. आम्ही इथे लिंगाच्या डोंगरला आलोय. तिकडे असं पॉइंटमेंट दाखव. तिकडे हे दिसलं असं काहीतरी हे तयार कर. तेच तुझं बोलायला सांगत होतो. बोल चल. आम्ही ऑलमोस्ट 1/3 नाही 3/4 पार्ट कम्प्लीट केलेला आहे लिंगाच्या डोंगराचा. बघू शकता त्या साईडला बरोबर लिंगाचा डोंगर आहे. बघायला गेलं तर आम्ही रेकॉर्ड टाइम मध्ये पोहोचलो. रेकॉर्ड टाइमच्या जवळपास 1.5 तास लागले बरोबर ना. आम्ही पोहोचल्या एक दुःखद असे दृश्य पाहण्यात आलं. हे काही मुलं आलेली सगळा कचरा टाकून गेले. त्यांना निसर्गाची काही रिस्पेक्ट नाही आहे. मान्य करतो फिरायला आलेत खायला आलेत पण त्यांनी अशा गोष्टी केल्या नाही पाहिजे. त्यांनी जबाबदार नागरिक म्हणून निसर्गाचं संवर्धन केलं पाहिजे. आपला आणलेला कचरा आपण परत नेला पाहिजे. आता ते टाकून गेल्यात आम्हाला बघितलं आम्ही आता जाते वेळी परत आपण घेऊन जाणार आहोत. सो गाईज पोचबीच करू नको. नेक्स्ट टाइम तुम्ही याल तर कचरा घरी नेण्यास विसरू नका. निसर्गाचं संवर्धन करणं ही आपली जबाबदारी आहे. देशाचे आपण एक जबाबदार नागरिक आहोत. जर देश पोल्युटेड झाला तर आपल्याला ती हवा घ्यावी लागेल आणि तीच पोल्युटेड हवा आपल्याला त्रास देईल. सो सेव्ह नेचर, रिस्पेक्ट नेचर, नेचर विल रिस्पेक्ट यू. जाऊया आपल्याला ऍक्शन या पटकन.
जा. नाही कॅपॅसिटी संपली नाही. पाय ओले झाले, घसरते पाय. फायनली आमच्या एका कमांडोने गिवअप केलाय. जॉब नाही. जरासाठी राहिलंय मित्रांनो, पण आमच्यामधला जो स्ट्रॉंग सिपाही होता त्याने आय गिवअप केलाय. बॅग घेतली. सो सॅड फॉर पाय मी. घसरतात तुम्हाला. हा मी पटकन आला इथेच सांग. पाणीच करते. आलो सर. व्हिडिओ करायचा. गाईज, सूरज पाटील आपल्या वर्गातले, ह्यांच्या आईने अत्यंत प्रेमाने चकली बनवून सगळ्यांना दिलेली आहे. तो काकींचे मनापासून पोट भरला, फक्त पाणी पाहिजे होतं. आमचा कॅमेरामन अच्छा, मला वाटतं 2 हात पेंडिंग करते. घेऊन टाक. आपण घे रे. पाणी नाही रे. ए बापट, ओय टॅमॅटो कॅच कर. बापट व्हिडिओ करायला फोटो जाऊ दे. आम्ही उठतो मग लॉगरची व्हिडिओ काय आता बस झालं. अजून थांबायचं. पाणी प्यायला थांबा. चला रेडी. बोललं ना उद्या मी कॉलेजला येणार आहे. रेकॉर्ड टाइम मध्ये ब्रेक करा. रेकॉर्ड टाइम मध्ये आपल्याला पोहोचायचंय. रेकॉर्ड ब्रेक. कसा आहे वर सरकतोय स्पायडरमॅन. बस बस. हे गुरु तिकडे ठीक आहे, इकडे नको. डबल मॉथ दिसते. चला चला चला, पाऊस आल्यावर लय बेकार होईल. हाल तिकडे पाऊस आल्यावर चालवणार नाही इकडे. माझी चप्पल थांबवला व्हिडिओ. चुकशील रे. ये लवकर. परत येणार नाही. मारे माझे बघ. थोडा आहे, खरोखर चांगलं दिसते. 7 धबधबे दिसते. 7 आपल्याला पण घे. जन्म मृत्यू सगळा दिसतो इथनं. फोन एड दे ना. फालतूगिरी नको. व्हिडिओ करतोस. चालू आहे, घे फक्त बघा. ॲट पीक. चेक कर. चल. चप्पल आणलंस काय माझं? आणतो बोलतोय. सायल्या चप्पल काढ तेवढे. माझ्या सकाळ्यात गेलंय. हे बरं झालं वर गेलो नाही जवायला. तिथून खाली आलो, बरं झालं. खाली आहे आणि त्यांची व्हिडिओ काढ. इथनं भारी आहे. ए बाई इकडनं वाट आहे, ये. काल रे
हे लावड्या तिकडे खाली असेल. महेश्वती फोन ये वाट इथं खाली वाट आहे इथं. चढताना काय वाटलं नाही बुटर टिकली. सावकाश जा कोणतरी मी पडायची वाट बघतो रे कोणतरी. ये लवकर. आता अडवायलाच नाही तिथं वाट लागते बघ खाली वाट. हा तसंच आहे खाली. आता क्रॉस जा. हा, इथं वाट आहे खाली. खाली डायरेक्ट तू आठवा धबधबा मग. असं इथं येशील direct. हा, सावकाश जा. जा क्रॉस तिथं खाली. बँडचे लवडेच लावले त्यानं. आता ये आता ते वाटेल तिकडे लोक आता ये इकडे चल. ये आता रांड मी येऊ थोडं माझं काय वेडीलाच कव्हर कर काय करायचं तुला. नाही मला कोणतरी पडलेला बघायचं आहे. ये आता आता किती आहे. काय किती करणार आहेत. जा घे कर. पाय टाक वरती चल. पाय टाक वरती. पकड. झालं उठ. थांब मी जातो आधी. पाय टाकत नाही. उठ परत एकदा पड. होय एकदा पड. चाले हाडाला लागलं त्याच्या. आता नाही कळणार ते उद्या कळेल. आता गरम आहे ना बॉडी. अरे यार सगळी दगड आहे चाल्या. सावकाश मी तुझ्यावर असतं मीच पडायचो. पडबिडू नको मित्रा. आलो आपण ऑलमोस्ट. हा तुझी क्रश माझी क्रश नाही क्रशेस आहेत. खूप आहे अजूनपर्यंत 5-6 झाले असतील. काय माहिती होय एमसीए ला क्रश नाही बोलू शकत. हे प्रथमेश सावकार. तू माझं नाव घेतलं रांड त्या नाही मला माहिती मोहितेचे क्रश नाही गर्लफ्रेंड्स होत्या माहिती. गर्लफ्रेंड अजून पण असतील बिग बॉस. अरे एक तर मुलगी एवढी फोन लावायची म्हणजे आम्हाला पण फोन लावायची माहितीये काय. परत काय ब्लॉक केलं. मग काय त्या फोन- ब्रेकअप केलं तिने नाही. परत काय फोन लावते ब्लॉक केले काय. अरे माझा विचार होती रे ती. सेम तुझ्यासारखी होती. ए तुम्ही आता बघा नाही रे गळ्यात पडत होती. मी लावलं होतं मित्राची सेटिंग. आईच्या गावात. पण ते उलट झालं माहिती आहे. पेडणेकर पेडणेकर बद्दल कल्पेशला माहिती. ते आधीपासून एकत्र आहेत. अच्छा. अरे तुला खरं सांगू ऋतुराज
आम्ही जेव्हा BSc ला होतो ना तेव्हा हे खास होते. आम्ही 1 वर्ष आणि वेगळे आणि हे दोघे वेगळे माहितीये काय फर्स्ट इयर कोण पेडणे का नाही हो मग 11 वर्षाचे मित्र नाही राज राज ती नवरा बायको असते म्हणतात. मोतियाने जावे धरून, नाहीतर देवा देवा